श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्तवाच आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणे खूप काही शिकवून जाणार आहे, कारण प्रत्येक संदेश आपल्याला स्वामीच्या मार्गावर कसं चालायचं हे शिकवतो. आणि जेव्हा आपण स्वामीच्या मार्गावर चालतो आणि मुख्य म्हणजे स्वामीचे उपदेश मानून त्याचा पालन करतो, अगदी तशाच पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निश्चित स्वामी महाराज देखील आपल्यासोबत चालू लागतात. आणि मग आपल्या सगळ्याचं जे काही दुःख आहे, जे काही सगळी संकट आहे, जो काही चाललेला संघर्ष आहे, तो स्वामीचा देखील होतो. आणि स्वामी महाराज प्रत्येक संघर्षात आपले बोट धरून चालतात. आणि जेव्हा आपलं बोट आपल्या स्वामी महाराजांनी पकडलेलं आहे, तर मग आपल्याला घाबरायचं काही गरज नाही. जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. जे काही मिळणार आहे ते स्वामीच्या कृपेने चांगलंच मिळणार आहे. स्वामी भक्त हो, स्वामी महाराजावर जर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. आणि आजचा संदेशही शेवटपर्यंत ऐका. आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्यासमोर 2 अंक दिसत आहे. त्या 2 अंकापैकी तुमच्यासाठी 1 अंक निवडायचा आहे आणि संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. तर बघा, तुमच्यासाठीचा 1 अंक तुम्ही निवडला असेल असे मी आशा करतो. आणि संदेश काय आहे ते सांगतो. ज्यांनी 4 अंक निवडला आहे त्यांना स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, जीवनात तुझा कोणीही कितीही तिरस्कार केला तरीही तू मात्र तुझा चांगुलपणा कधीही सोडू नको. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य या धुरात कधीही नसतं. म्हणून कोण जसं वागत आहे तसं वागू दे. फार समजवायला त्या व्यक्तीला जाऊ नको, कारण जी माणसं समजूनसुद्धा समजून घेत नाही अशांना समजून सांगण्याचा प्रयत्न मुळात करणंच मूर्खपणाचे लक्षण आहे. समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार. त्यामुळे साखर मिसळून त्यामध्ये काही फरक पडत नाही असं म्हणून त्या लोकांना सोडून द्यायचं आणि त्याची कर्म त्यांना करू द्यायचे. आणि तुझे मात्र कर्म तू नेहमी चांगले ठेवायचे. प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. सुख आणि दुःख हे कालचक्र नेहमीच चालू असणार आहे. म्हणूनच कोणत्याच दिवशी खचून जाऊ नकोस. एक मात्र लक्षात ठेव, दिवस जरी सारखे नसले तरीही प्रत्येक दिवस तुझ्यासोबत सांगणारे हे स्वामी माऊली सदैव तुझ्यासोबत असते. सुख असू दे किंवा दुःख असू दे, आणि हे स्वामी माऊली तुझा हात कधीही सोडणार नाही. म्हणून नेहमी स्वामीवर विश्वास ठेव आणि आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न कर. अरे, वाटेत चालताना रस्ता चुकला म्हणून घाबरू नको, काळजी करू नको. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून राहणं मात्र चुकीचं असतं. विश्वास ठेव, श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीही धोका देत नाही. म्हणून आमच्यावर विश्वास ठेवून कठोर श्रम घे आणि काही मिळवण्यासाठी थोडंसं संयम ठेव. मनामध्ये नेहमी सकारात्मक विचारांना स्थान दे. तुझं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. अरे, ज्याची तू इच्छा करतो ते पत्ता मिळेल असा नाही ना, परंतु न कळत बऱ्याचदा तुला असं काहीतरी मिळालं असतं ज्याची तू कधीही अपेक्षाही केलेली नसते. अरे, तुला जे हवं ते तुला मिळणारच आहे, पण तुझ्या भविष्यासाठी काय योग्य काय अयोग्य हे तुझ्यापेक्षा आम्ही जाणतो. म्हणून काही गोष्टी मिळाल्या नाही म्हणून खंत करू नको. तर जे तुला मिळालं नाही कदाचित ते तुझ्या योग्यतेचं नव्हतं, तुझ्या हिताचं नव्हतं असं समजून पुढे चालत राहा. जे काही तुझ्या भविष्यात घडणार आहे ते योग्यच करणार आहे. कारण कधी कधी तुझ्या योजना, तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याअगोदर स्वामी महाराज म्हणजे तुझे स्वामी माऊली तुझ्या योजना उद्ध्वस्त करून टाकतात. आम्हाला माहीत आहे तुझ्यासाठी काय बरोबर आणि काय चुकीचं. म्हणून निश्चिंत राहा.
तुझेही स्वामी माऊली सदैव तुझ्या सोबत आहे. अरे तुला स्वतःला कळत नाही इतकं तुझ्या मनात काय आहे ते आम्हाला कळतं. नामस्मरण करताना तू जरी आम्हाला पाहत नसताना तरीही आम्ही मात्र सदैव तुला पाहत असतो. आम्ही तुझ्या हृदयात असतो म्हणून आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेव. जेव्हा तू आमचं नाम तुझ्या मुखात ठेवतो तेव्हा आम्ही देखील तुझ्या मागे पुढे चालतो आणि तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजे 9 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, पाप ही अशी गोष्ट आहे जी विकत घेताना खूप स्वस्त वाटते, पण ज्यावेळेस त्याची भरपाई करण्याची वेळ येते ना त्यावेळेस जन्मामरणाचे फेरेसुद्धा कमी पडतात. म्हणून तुझ्या हातून पुण्य घडला नाही तरीही चालेल, पण पाप मात्र कधीही तू घडू देऊ नकोस. अरे झाडाच्या खाली घातलेलं पाणी सर्वात उंच फांद्यापर्यंत पोचते, त्याच प्रकारे प्रेमपूर्वक निस्वार्थ केलेले कर्म आमच्यापर्यंत पोचतात. सेवा सर्वाची करावी, पण अपेक्षा मात्र कुणाकडूनही करू नये, कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वराशिवाय इतर कुणीही करू शकत नाही. म्हणून तुझं सत्कर्म अगदी निस्वार्थीपणाने करत राहा. त्याचं फळ तुला काय मिळणार आहे याची देखील तू काळजी करू नकोस. तू बेफिकीर राहा आणि स्वामीवर सगळं काही सोड. अरे तुझं प्रत्येक कर्माचं फळ आम्ही तुला देणार आहोत. सत्कर्म करूनही जर या जगातील लोक तुझ्याकडे आदरपूर्वक पाहत नसतील किंवा या जगाला तुझी किंमत कळत नसेल तरीही तुला नाराज होण्याची गरज नाही, कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. म्हणून तुझे सत्कर्म करत राहा. परंतु या जगातील लोक तुझ्याबद्दल फक्त चांगलंच बोलते किंवा तुझी वाहवा करतील. जर अशी अपेक्षा तू ठेवत असशील तर हे चुकीचं आहे. अरे तुझं सत्कर्माची जाण फक्त तुझ्या या स्वामी माऊलीला असणार आहे. त्यामुळे जगाची फिकीर करण्यापेक्षा तू तुझ्या स्वामी माऊलीची फिकीर कर. जीवन जगत असताना आजूबाजूच्या लोकांना पाहून हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असाच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे अशा गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अशा गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तू पुढे कसं वागायचं आहे याचा विचार कर. जर तू स्वतः पुढे चुकला असेल तर त्यामध्ये सुधारणा कर आणि लोक तुझ्या बाबतीत चुकले असतील तरीही त्यांना सुधारण्यासाठी तू जाऊ नकोस, कारण की तुझ्या समजवण्याने समजून घेणार नाही. अरे समजूत काढून जर कोणी समजून घेतलं असतं तर भगवान श्रीकृष्णांना महाभारत घडवावं लागलं नसतं. म्हणून जे लोक समजून घेत नाही अशा लोकांच्या मागे लागण्यापेक्षा तुझा वेळ, तुझा पैसा, तुझं सगळं काही तुझ्या भविष्यासाठी खर्च कर आणि तुझ्या स्वामी सेवेसाठी त्याचा वापर कर. आमच्यासाठी दिलेला वेळ, आमच्यासाठी केलेला थोडासा खर्च कधीही तुला एकटं पडू देणार नाही. अरे जितकं तू आम्हाला देतो त्याच्या 10 पटीने तुला परत मिळत असतं. फक्त त्यासाठी गरज असते तू संयमाची संयम ठेवून जर काही गोष्टी तू करायचं ठरवलं तर तुझी ती प्रत्येक गोष्ट तुझ्यापर्यंत येणार आहे. ज्याची अपेक्षा तू आमच्याकडून केलं होतं, त्याचे स्वप्न तू पाहिलं होतं, तुझं आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नको, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लावायचे याची ताकद तुझ्या या स्वामी माऊलीकडे आहे. आणि जेव्हा तू प्रामाणिकपणे कष्ट करतो तेव्हा तू शून्य झाला तरीही तुझ्यासमोर किती आकडे लिहायचे हे आम्ही ठरवणार असतो आणि तुला अमूल्य बनवण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील असतो. अरे जेव्हा आमचा भक्त असा प्रामाणिक असतो आणि आमचं नाव मुखात ठेवतो तेव्हा अशा भक्ताला आम्ही देखील सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजच्या संदेशामार्फत तुम्हाला कोणता बोध मिळाला आहे कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे.
आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जर तुम्हाला दररोज ऐकायला आवडत असतील किंवा ऐकावेसे वाटत असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलवर तुम्ही आले आहात त्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.